असेल, तांबोळी असेल, कुणबी असेल, तुमचा वाणी असेल, लिंगायत असेल, कुठलाही जाती धर्माचा कार्यकर्ता असू द्या, केलेल्या कामाचं मूल्यमापन करून यावेळेस मतदान करा. कारण की हे मतदान हे इथल्या स्थानिक पातळीवरचं नसून देशाचे पंतप्रधान मोदीजींना मतदान करणारा हात या ठिकाणाहून वर कोण करणार आहेत? कोण करणार आहेत? जानकर साहेब करणार आहेत, याची जाणीव ठेवा. त्यामुळं या ठिकाणाहून भाजपचा जो महायुतीचा उमेदवार जाईल त्याने हात मोदीजींसाठी वर केला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हालाही विचारतो, मोदी बरे का राहुल गांधी? मोदीजी चांगले आहे ना? पप्पूपेक्षा चांगले का नाही? अरे काँग्रेसकडे नेतृत्व राहिलं नाही. आणि सुदैवाने आपण चांगले भाग्यशाली आहेत की आपल्याला देवेंद्रजी सारखं नेतृत्व भेटलंय. लोक डॉक्टर पहिले पदवी घेतात आणि मग ऑपरेशन करते. देवेंद्रजी पहिला असा नेता आहे ज्याने ऑपरेशन आधी केलेत आणि डॉक्टरची पदवी त्याला नंतर मिळाली एका याच्या विद्यापीठातून. म्हणजे एक राष्ट्रवादी इकडे आपल्याकडं, एक राष्ट्रवादी तिकडे, एक शिवसेना इकडे, एक शिवसेना तिकडे, एक काँग्रेसमध्ये. आता अशोकरावपासून सगळे इकडे आलेत. काल राजसाहेबांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला. आता राहिलं का कोणी? त्यामुळं एकच विनंती मला करायची, बबनराव लोणीकरांनी केलेलं काम आपल्या विकास गावामध्ये आठवा. आणि जानकर साहेबांना हात जोडून विनंती, कुठल्याही मानपानाची अपेक्षा धरू नका. कुठलाही मला फोन नाही आला, मला कोणी बोलवलं नाही, मला कोणी सांगितलं नाही, असं बाबांना अजिबात होऊ देऊ नका. जानकर साहेब साधा भोळा माणूस आहे. एखाद्याने थांबीला उतर म्हणले की उतरतात. त्यामुळं मनात कुठलाही द्वेष न ठेवता ताकदीने आपण सर्वांनी आपल्या येत्या 26 तारखेला जानकर साहेबाची निशाणी शिट्टी आहे, लक्षात ठेवा. हा वाजली, परतूरमध्ये जानकर साहेबाची शिट्टी वाजली. त्यामुळं या शिट्टीचा आवाज पूर्ण परभणीपर्यंत आणि दिल्लीपर्यंत जाणार, एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो. आणि योगायोगाने शेवटचं एक वाक्य सांगतो की अरे असा माणूस आपल्याला दुर्दैवाने 10 वर्ष त्याला निवडून दिले की ज्याचा सक्का भाऊ बिचारा वंचित आहे. हो, उभा राहा, नमस्कार करा एकदा. सक्का भाऊ बाळासाहेब यायला तुम्ही सगळे ओळखीता. बिचारे रात्रंदिवस रात्री 3-3 वाजता आम्हाला झोपेतून उठवायचं आणि खासदाराचं काम करा म्हणायचे. 3-3 वाजता याची एक शब्द आहे, काहीतरी मीठ काहीतरी म्हणायचे, जाऊ दे. ते बिचारे 3-3 वाजता उमेदवारी नाही भाऊ, बोलू तरी जा कमीत कमी. ठीक आहे समज. तर मी आपल्याला सांगत होते की जो माणूस स्वतःच्या भावाला नाही सांभाळू शकला तो माणूस तुम्हाला आम्हाला सांभाळीन का राजाऊ? आणि एक गोष्ट प्रांजळपणे सांगतो, जानकर साहेबासारखा सज्जन माणूस आपल्याला उमेदवार म्हणून भेटला. ताकदीने आपण सगळेजण काम करा. पूर्ण कुठलाही शंका कुशंका न बाळगता आपल्या गावातून जातीपातीचं तेढ बाजूला ठेवून आपण काम करावं, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आपण सर्वजणांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं कुणी बगर जेवता या ठिकाणाहून जायचं नाही, एवढी या निमित्ताने विनंती करतो. आणि यानंतर उमेदवाराचे उबाठाच्या उमेदवाराचे बंधू बाळासाहेब हे त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा समाचार घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. थोडक्यात बाळासाहेबजी जाधव परभणी भारतीय जनता पार्टीचे नेते यांना विनंती, त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जय श्रीराम. आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय जानकर साहेब, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, ज्यांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली व विकास करून दाखवला ते रत्न देवेंद्र फडणवीस साहेब, ह्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अल्पनिर्भर भारत करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. गेल्या 70 वर्षात या देशाला काँग्रेसनं खाल्लं. आपल्याला बरंच काही शरद पवार गटाचे, काँग्रेस गटाचे आणि उभाट्या गटाचे हे लोक जनतेला भयकवायलेत. हे उमेदवार बाहेरचाच आहे, कुठला आहे? विपुल बजोरिया हे अकोल्याचे होते, आमदार राहुल पाटील उस्मानाबादचे होते आणि स्वतः हे आपले उद्धव ठाकरे गटाचे 2दा तुम्ही निवडून दिलं खासदार, हे निष्क्रिय खासदार आहे.
तुम्हाला माहित आहे, कीर्तन म्हणणे, कीर्तन संपलं, कीर्तनात जाऊन बसायचं, 10-5 आपले डुप्लिकेट वारकरी, आणि हे बी डुप्लिकेटच आहे. दिंडीत बी सगळे माणसं डुप्लिकेट असतात. आणि गवळणी 2-3 पाठ केल्यात, भुलवले अशी जिल्ह्याची राख लावलेली आहे. 2000 कोटीची जायदाद कुठून येते हो? आता काही व्हिडिओ यायलेत बघा, पुण्याहून पैसे दिलेत कंपनीला. हे पंढरपूरचा विठ्ठल आहे, हे आळंदीचे माऊली आहेत. कोरोनामध्ये 7000 कोटी रुपये, 100 रुपयाची बेडशीट 940 रुपयाला का लावली. इंजेक्शन असतील, सर्व बोगस खरेदी केलेली आहे. कोरोनामध्ये तर बऱ्याच लोकांना माहीत आहे, हे निष्क्रिय खासदार घराच्या बाहेर निघाला नाही. 5-5 किलोमीटर असे 25-25 मीटर बाहेर लांबून आणि घरावर 3ऱ्या मजल्यावर जायचा. आणि काय रे बाबा, कशाला आला इकडं, जाय. म्हणजे अशी वागणूक ह्या उमेदवाराची आहे. होय, उमेदवार निवडून आला नसता. 2019ला आपण 27 कोटी रुपये खर्चिले. 27 कोटी, मला सगळं माहिती आहे. 4 इलेक्शनचं कॅम्पेन मी केलेलं आहे. पण माझ्या दोन्ही लेकराची शपथ खातो, कधीच वाईट काम केलं नाही. माझी मंडळी स्वतः सर्व्हिसला आहे. आणि वडील वारले 2006ला, विहिरीमध्ये पडले होते. हे 10 वर्षात एवढा सोंगाड्या बिघडला. एक मर्डर केला, 4 जमिनीचे प्रकरण आहेत, की 700 कोटीचे जमिनीचे लफडे आहेत प्रकरणात. पण हे महादेव जानकर साहेब संन्यासी माणसं आहेत, मोदी साहेबाचे मित्र आहेत. आदरणीय गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय, त्यांनी मानसपुत्र मानला आहे गोपीनाथराव मुंडे साहेबांनी. आणि पंकजाताई मुंडेचे हे सक्के भाऊ आहेत. रक्ताच्या नात्याची गरज नसती माणसाला. मानवा देव आहे. या परभणी जिल्ह्याला विकासाची गरज आहे. आज लोणीकर साहेबांनी लहानपणापासून जीवन त्यांचं भाजपमध्ये केलं. आणि चंद्रपूरच्या भाषणात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबानं लोणीकर साहेबाचं त्या स्कीमचं नाव घेतलं, वॉटरखेडचं, की ये उद्धव ठाकरे ने भी महाराष्ट्र का मुख्यमंत्री हो गया, पूरा महाराष्ट्र घर पे बैठ के चलाए. म्हणजे लोणीकर साहेब लहान माणसं नाहीत. आयुष्यात कधी खोटं काम केलं नाही. या घनसावंगीमध्ये तुम्ही बघा, कमीत कमी 200-300 कोटीचे कामं केलं. मोठमोठे सभागृह, तीर्थपुरी असतील. मतदार हुशार आहे, मतदाराला माहिती आहे कोण किती पाण्यात आहे. पण तुम्ही लोणीकर साहेब उभा आहेत म्हणून अशी मेहनत घ्या. दोन्ही इलेक्शनला पैसे घेऊन आलतो लोणीकर साहेबाकडे मी. कधीच लोणीकर साहेबांनी 10 रुपये घेतले नाही. मला म्हणायचे, वा तुमचा रुपया नको, वापस घ्या. आणि वापस नेले. राहुल लोणीकर असतील, तुम्ही सर्वांनी एवढं मोठं प्रेम केलं. पण त्याच मताने या सोंगाड्याला पाडा. हे पडल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होणार नाही. 20 वर्ष झालं, एक पिढी बर्बाद झाली. आणि हे जर पुन्हा बेनं आलं, जिल्हा ऐकून खाईल. मोदी साहेबांमुळे निवडून आलो तो. आपण या पाथरी मतदारसंघात जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभा घेतली नसती पाथरीला, तर सीट पडली होती आपल्याला. आणि आपण सगळ्याला मॅनेज करतो कामापुरतं, बरं का. काम झालं, संपलं. हे आपले घनसावंगीचे उडान, एवढं बिचाऱ्यांना रात्रंदिवस नवरा बायकोनं काम केलं. लगेच टोपेला दिले 1.5 कोटी. त्यानं सेटलमेंट केलं. तू मला माझ्या लपड्यात पडू नको, मी तुझ्या पडत नाही. केली माती त्याची. पण आता सर्व जिल्हा मिळून याची माती करणार. कारण मला रोजचे 4-5 हजार लोक भेटतात. सगळ्याला म्हणतो सोंगाड्याला पाडा. कारण हे सगळं भुलवले. जिल्ह्याची राख लावली आहे ना, जिल्ह्याची राख. म्हणून तुमचा आमचा विकास करायचा असेल, या परभणी जिल्ह्याचा विकास करायचा असेल, या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बरकट करण्यासाठी तुमच्या शक्तीची गरज आहे. जानकर साहेब सर्वसामान्यातला कुटुंबातले माणसं आहेत. जानकर साहेबाला राहायला घर नाही, तुमचंच घर, आपला परिवार हे जानकर साहेबाचा परिवार आहे. अशा माणसाची गरज आहे. कुठेही थांबा, पाया पडतात. हे मतदार दैवत हे म्हणतात. म्हणून मी बी डोळ्यात तेल टाकले. 2ला झोपलं तरी सकाळी 5ला उठतो. जेवढे मोटरसायकलवर गावं होते प्रत्येक व्यापाऱ्याला भेटतो. निजामशाहीच्या नंतर ह्या उमेदवार उभा त्या गटाची, उद्धव ठाकरेच्या गटाची, या खासदाराच्या भामट्या, हुकुमशाही आहे परभणी जिल्ह्यात. हुकुमशाही तोडून टाकू, बघून घेऊ. मी म्हणलं काय बघायचंय बघ.
पण तुझी माती केल्याशिवाय मीठ राहणार नाही. पापाचा घडा भरलेला आहे, अंत होत असते. या देवालाही पाप मान्य नाही. म्हणून या लोकसभेला एवढं 2-2.5 लाख मतांना आपले जानकर साहेब निवडून येणार, 100% येणार. मनात खंता ठेवूच नका. सगळा पापाचा पैसा घ्या, ते कुणाला देणार नाही. गावागणी 4-5 भाटगे पकडलेत, आलं की जानकर साहेबासमोर म्हण मराठा आरक्षण. अरे मराठा आरक्षणच्या बॉडीवर जानकर साहेब होते, पण खासदार परभणीचे जिल्ह्याचे 10 वर्षात कधी मराठ्यावर बोलले का? कधी आंदोलन काढलं का? आता त्यांना आपल्यापेक्षा मुसलमानाचा पुळका जास्त आला, टोप्या घालायला आहे. पुन्हा म्हणाला म्हणजे टोपी नको, म्हणजे असं सगळं. आणि गावात त्याचे 10-5 पकडलेले, कुणाला 10,000 दे, 20,000 धंदे करते. हॅलो ये इकडं, बस उमेदवार आला की नारे द्या. 50% मतदान मराठ्याचंही प्रत्येक समाजाचा मोदी साहेबांमुळे होणार आहे. आपलं मतदान मोदीला आहे, देशाच्या विकासाला आहे. मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाची गरज आहे. आपकी बार 400 बार 2 नारे देतो, माझ्यासोबत म्हणा तुम्ही. आपकी बार, आपकी बार, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. जय श्रीराम. यानंतर पाठीमागं विनंती आहे, गजू चला खुर्च्या टाका. उभे आहेत लोक, एवढ्या मोठ्या खुर्च्या आणून ठेवल्यात, बसून घ्यायला लावा सावलीत तिथं. मलिक खुर्च्या लो भेटो. विकास भाऊ, नामदेव बसून घ्या सगळे, फटाफट खुर्च्या काढायच्या. यानंतर शिवसेनेचे नेते आदरणीय मोहनजी अग्रवाल यांना विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या या आपल्या परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री महादेवजी जानकर साहेब यांच्या प्रचाराच्या कार्यालयाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या भागाचे आमदार श्री लोणीकर साहेब, उमेदवार श्री जानकर साहेब, वेळेअभावी माफ करा मी नाव घेत नाही, सर्व मान्यवर, व्यासपीठ, महायुतीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी, 26 तारखेला आपल्याला आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. आजपर्यंत आपण ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकीला सातत्याने मतदान करतो आणि पक्षाचे उमेदवार उभा राहतात. परंतु ही मित्रहो, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये बऱ्याच वेळेस आपण उमेदवार देत असताना ते उमेदवार कमी अधिक जरी असला तर आपण त्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देतो आणि निवडून आणतो. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचं कारभार चालत असताना या पार्लमेंटमध्ये परिपूर्ण ज्ञान असणारा उमेदवार त्या पक्षाचा असावा असे संकेत आहे. कारण आपण महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक भाषेचा वापर करतो, परंतु दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलावं लागतं. माझ्या अगोदर राहुल लोणीकरांनी या ठिकाणी भाषणात सांगितलं, गेल्या 37 वर्षापासून 89 पासून आम्ही सुद्धा अशोक देशमुखच्या प्रचारापासून आजपर्यंत जानकर साहेबांच्या प्रचारापर्यंत आम्ही शिवसेनेचे एकनिष्ठेने काम करत आहे. बंडू जाधवच्या बाबतीत काय बोलायचं आणि नाही बोलायचं यापूर्वी मी एका पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी बोललो होतो. परभणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 वेळेस पराभव झालेला हा माणूस अनावधानाने परभणी शहरामध्ये दंगल घडली आणि त्या दंगलीमध्ये हा माणूस थोडा नावारूपास आला आणि तत्कालीन खासदार तुकाराम रेंगे पाटील यांना मानसिक त्रास देऊन पक्षाच्या बाहेर काढून स्वतः खासदार होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मी तुम्हाला आज सांगतो की आता शिक्षणाला महत्त्व आहे. जर पार्लमेंटमध्ये एखाद्या विधेयकावर भाषण चालत असेल तर
तो खासदार काय बोलतो, त्या खात्याचा मंत्री कुठल्या भाषेत काय उत्तर देतं, याचं ज्ञान त्या लोकसभेतील खासदाराला असणं गरजेचं आहे. हा 7वी पास माणूस आहे. मी एक किस्सा सांगतो. आता मी डबल ग्रॅज्युएट आहे. सातत्याने परतूरच्या आणि खासदाराच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न फार कमी असतात. जनसामान्याचे प्रश्न खासदाराकडे फार कमी असतात. खासदारांनी आपला पूर्ण वेळ पार्लमेंटमध्ये आणि त्याच्या जी काही कमिट्याच्या दौरे त्याच्यामध्ये जायला पाहिजे. परतूरमध्ये रेल्वे पेठ आहे, रेल्वेचं स्टेशन आहे आणि सातत्याने व्यापाऱ्याची, नागरिकांनी आणि बऱ्याच लोकांनी अपडाऊन करणाऱ्या लोकांच्या रेल्वेच्या प्रश्नावर बऱ्याचशा मागण्या राहायच्या. मला चांगलं आठवतं की त्यावेळेस तपोवन एक्सप्रेस इथं थांबत नव्हती आणि तत्कालीन मंत्री ममता बॅनर्जीकडून सुरेश जाधवच्या माध्यमातून आपण इथं थांबा घेतला होता. तशाच पद्धतीचे लोकांच्या मागण्या होत्या की बाबा तुमच्या पक्षात आणि मांडा की बाबा हे असे प्रश्न आहे. आणि ह्या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात मी एका शिष्टमंडळासोबत बंडू जाधवकडे गेलो होतो आणि बंडू जाधव यांना मी सांगितलं की बाबा साहेब, तुम्ही हे रेल्वेचे प्रश्न आहे हे DRMला बोला, TDMला बोला, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या खासदाराला DRM आणि TDM सुद्धा माहीत नाही. डिस्ट्रिक्ट रेल्वे मॅनेजर, टेलिग्राम डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणजे रेल्वेचे प्रश्न सोडविणाऱ्या अधिकाऱ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आणि टेलिफोन खात्याचे प्रश्न सोडविणाऱ्याला काय म्हणतात. दुसरा प्रश्न असा होता की बबनराव लोणीकरांनी अर्थसंकल्पामध्ये परतूरच्या रेल्वेचा प्रश्न मांडला, उड्डाणपुलाचा प्रश्न मांडून अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून राज्य सरकारकडून हा पूल मंजूर करून आणला. आणि पूल मंजूर करून आणल्यानंतर आम्हाला प्रश्न त्यांनी सांगितला की त्या कार्यक्रमाला जायचं नाही, मी पूल आणला. आता मी काय अंगठाचा माणूस नाही. मला माहिती आहे की राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन चंद्रकांत दादा पाटलाकडून यांनी बांधकाम विभागाच्या माध्यमातून तरतूद करून रेल्वेच्या परतूर आणि आष्टी भागात जोडणाऱ्या पुलाचं यांनी काम मंजूर करून आणलं. आणि मतभेद राजकारणाचे काही असो, तात्विक असो, परंतु विकास कामासाठी लोणीकर साहेब असतील, आमचं काही थोडंफार मतभेद जरी असेल तर त्यांनी मला बोलिलं आणि आम्ही कौतुक करायला त्यांचं केलं. तर त्यावेळेस त्यांनी समाचार घेतला की हे पूल मी आणलं. मी त्याला चॅलेंज केलं, हे पूल रेल्वेचं हे राज्याच्या अर्थसंकल्पात जायचं आहे, फक्त रेल्वे ट्रॅकवरचा जो पोर्शन आहे तो केंद्र सरकार करतं आणि त्याची निविदा सुद्धा झाली नव्हती. म्हणून अशा प्रकारचा बुद्धिहीन खासदार, मला सांगा, पावसाळी अधिवेशनामध्ये 1 वर्ष, 1 महिना, 2 महिने अधिवेशन चालतं. अनेक खासदार मुक्कामी दिल्लीला राहून प्रश्न मांडतात आणि बंडू जाधव हे टाळ मृदंग घेऊन ते पंढरपूरची वारी करतात. मी काही नास्तिक नाही, मी सुद्धा पंढरपूरला मानतो, देवाला मानतो. अहो, आपल्या देशामध्ये साधू संत आहे, महात्मा आहे, समाज सुधारक आहे, ते काम करतायत ना समाजाचं, ते धार्मिकतेचं काम करतायत. लोकांनी तुम्हाला टाळ मृदंग घेऊन नाचण्यासाठी नाही पूर्ण वेळ निवडून दिला, तर तुम्ही पार्लमेंटमध्ये या भागाचे प्रश्न मांडले पाहिजे. मला सांगा, त्याला CRF कळतं का? त्याला केंद्राच्या योजना कळतात का? खुलेआम चॅलेंज आहे. कारण बंडू जाधव काय आहे आणि कसा आहे हे जर मी बोलत गेलो ना, अनेक उदाहरण इथं बोलू शकतो. ज्या वेळेस शिवसेनेचा एक खासदार विधान परिषदेमध्ये अर्ध्या मतांनी पराभूत होतो, त्यावेळेस विलासराव देशमुख पराभूत झाले होते. बंडू जाधव साहेब पक्षाकडे नोंदे कोण फुटलं होतं? दिवाकर रावतेंनी तुम्हाला कसं घाणेरडं पत्र लिहिलं होतं. तुम्ही काय आपण आणि निष्ठेच्या गोष्टी मारतात. म्हणून असा उमेदवार केवळ जाती धर्मामध्ये 4 कार्यकर्ते असेल तर याला वेगळं बोलायचं, त्याला वेगळं बोलायचं आणि अशा प्रकारचं भांडणं लावून स्वतःचं साधून घ्यायचं. काय तर येळा अमावस्या करतो, काय ढोंडे जेवण देतो. अरे आम्हाला ढोंडे जेवण आमच्याही घरी असतं. येळा अमावस्या या लातूर उस्मानाबाद भागामध्ये असती, ठीक आहे, आपल्या मराठवाड्यामध्ये नसेल या भागामध्ये. परंतु अशा प्रकारचं लोक जमवायचे, जीवघाव घालायचं आणि मतं घ्यायचे. म्हणून मी तुम्हाला निश्चित सांगतो, विकासाच्या बाबतीत असेल, कुठल्याही कामाच्या बाबतीत असेल, बंडू जाधवनी काय केलेलं आहे. म्हणून जानकर साहेब हा एक उच्च शिक्षित माणूस आहे. माझ्या माहितीप्रमाणे अभियंताची पदवी आहे असं मला कळलं. त्यांच्या चांगलं पार्लमेंटमध्ये बोलू शकतात, प्रश्न मांडू शकतात. आणि सर्वसामान्य माणूस आहे, जमिनीवर बसून कुठेही जेवतो, खातो, पितो.
तुमच्या आमच्यातला आहे, रांगडा माणूस आहे. आणि अशा माणसाला मतदान, ज्याला मोदीला मतदान करायचं त्याला जानकर साहेबाला मतदान करावं लागेल. आता मला असं, या गावाचे सरपंच लोक आणि सोसायटीचे चेअरमन, कार्यकर्ते, आता तुम्हाला कोणीतरी जातीचा फूट घालल, पण मला एक सांगा, तुमच्या गावात जर बंडू जाधवला मतदान झालं, मग तुमची गावात ऐपत काय राहणार? सरपंचाला माझं बोलणं आहे, गावातल्या कार्यकर्त्याला बोलणं आहे, तुम्ही येऊ शकतात का लोणीकर साहेबाकडं ताटमानाने? येऊ शकतात का आमच्याकडं? अरे हे तुमच्याही अस्तित्वाची निवडणूक आहे. म्हणून सर्व कार्यकर्त्याला म्हणतो की जशा पद्धतीने तुम्ही ग्रामपंचायतला मतदान जसं करून घेता, तशा पद्धतीचं मतदान येणाऱ्या लोकसभेला आपल्याला करायचं आहे. आणि पारंपरिकरित्याने परतूर विधानसभा मतदारसंघातून आपण जे महायुतीच्या उमेदवाराला आतापर्यंत मत देत आलो, ते मतदान या ठिकाणी आपल्या सर्वांना, सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना, लोणीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागून, सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला आहे, रासपच्या आहे, त्याच्यानंतर आपल्या रयत क्रांती संघटना आहे, रिपब्लिकन पार्टी आहे, आणि आता मनसेनी सुद्धा आपल्याला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. म्हणून या देशामध्ये माननीय मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी महादेव जानकर यांना सिट्टीच्या निशाणीवर 26 तारखेला आपल्याला मतदान करून त्यांना पार्लमेंटमध्ये भरघोस मतांनी पाठवावं, अशा प्रकारचं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने पदाधिकाऱ्यांना आव्हान करतो आणि येथेच थांबतो. जानकर साहेब, याच्यानंतर जाता आमच्याही शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयाला भेट द्या. सर्व मान्यवर नेत्यांनाही सुद्धा आमंत्रण आहे की आपणही आपलं तिथं तुमचे पावलं आमच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाला आणि कार्यालयाला लागू द्या. अशा प्रकारचा सर्व कार्यकर्ते नेते मंडळीला आमंत्रण देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य भाऊसाहेबजी गोरे यांना विनंती की त्यांनी 2 मिनिट या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. भाऊसाहेबजी गोरे. येऊ घातलेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी 276 कोटीची योजना या तालुक्यामध्ये आणून वॉटर ग्रीडचे शिल्पकार म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे, असे या मतदारसंघाचे आमदार आदरणीय लोणीकर साहेब, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, भाजप, शिंदे साहेबाचा गट, RPI आठवले साहेबाचा गट आणि अलायन्समध्ये असलेल्या सर्व पक्षाचे उमेदवार, तज्ज्ञ उमेदवार, सुशिक्षित उमेदवार, त्यांचं सर्व काही आपल्यासमोर अगोदरच्या वक्त्यांनी सर्व माहिती दिली आणि मी 5 दिवस झाले त्यांच्यासोबत प्रचाराला आहे. असे ज्यांनी आता सांगितलं मोहनराव की धोंडे जेवणाचा कार्यक्रम ठेवला, शिवपुराण ठेवलं, पण शिवपुराण परभणीत झालं, परंतु परभणीत महादेवाचा अवतार महादेव जानकराच्या निमित्ताने या ठिकाणी जन्माला आला. निवडणूक ही जातीवादावर होत नसती. ही निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक नाही, ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक नाही, या देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. तर या निवडणुकीला यांच्या प्रचारार्थ अंबड घनसावंगीचे माजी आमदार, आमचे श्रद्धास्थान आदरणीय विलासबापू खरात, रवींद्र तात्या तोर, अरविंदांना, आमचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व पक्षाचे उपस्थित असलेले सर्व पुढारी, राहुल भैयांना सुद्धा विस्तारित असं भाषण केलं. भैया, मी काय राजकीय सगळ्या गोष्टी बोलत नाही, परंतु तुमच्यासारख्या एका माणसानं गणपती मांडला आणि रोज तुमच्यासारखा माणूस त्या गणपतीला मोदक वाहत होता. मग मोदक वाहत असताना त्या गणपतीचं सगळं लक्ष होतं की माझ्या उंदरावर मांजरानं हल्ला केला नाही पाहिजे. मग ते रोज मांजर सांभाळायचं
मग त्या तुमच्यासारख्या भक्ताला माया आली, दया आली. मग त्यांनी त्या उंदराला लांडगा बनवलं. लांडगा बनवल्याच्या नंतर तो लांडगा रोज मोदक खायचा. मग त्याला बिबट्या वाघ येऊन डोकून बघायचं. गणपतीला भीती वाटायची की बाबा हे लांडगा येईन आणि आपल्या लांडग्याला खाऊन जाईल. मग तुमच्यासारख्या भक्ताच्या मनात आलं, गणपतीला विनंती केली किंवा लांडगा रोज यायला आणि आमच्या लांडग्याला बिबट्या वाघ खिडकीतून डोकून बघायला, आणि रोज आमचा लांडगा मोदक न खाता निघून चालला, गणपती आमचा दुःखी व्हायला. मग त्यांनी पाणी शिपड आणि वाघ केला. मग वाघ केल्यानंतर त्या वाघाच्या पोटात इतकी बैमानी आली की त्यांनी ठरवलं की आपल्याला ज्यानं उंदराचा वाघ केला आपण त्याच्यावरच झेप घ्यावा. अशी परिस्थिती या मतदारसंघात झाली. उंदराचा वाघ आपण केला, काळी पिवळी भरून देणारा माणूस खासदार केला. याचं प्रायश्चित्त आपल्याला झालं पाहिजे. आताच सांगितलं त्याला हिंदी येत नाही, इंग्रजी येत नाही. हिंदी आती पण हेलपाटे खाती. दादागिरीशिवाय बोलता येत नाही. दादागिरीशिवाय बोलता येत नाही. कार्यकर्त्याशिवाय बोलता येत नाही. कार्यकर्त्याला धमक्या देण्याचं काम चालू केलं. इकडं कोणी भेट नाही. जानकर साहेब आम्ही लंगोटबंद बांधूनच आहेत. लोणीकर साहेबांना आम्ही 25 वर्षे तेच केले. आम्ही सोबतचे सहकारी आहेत. 25 वर्षे तेच केलंय. परंतु ही निवडणूक धनगर आणि मराठ्याची नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. धनगराचं आणि मराठ्याचं कुलदैवत एक आहे. खंडोबा आमचं कुलदैवत आहे. आम्ही शिवाजी महाराजाचे बांधार आहेत. आम्ही खंडोबाचे बांधार आहेत. येळकोटचे मल्हार म्हणून आपल्याला जानकर साहेबाला या देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायचंय की मोदीच्या हातामध्ये तिरंगा मजबूत राहू शकतो. मोदी या देशाचं नेतृत्व करू शकतात. आजूबाजूच्या देशाची सर्व माहिती राहुल भैयांना आपल्याला सांगितली. या जगावर जर प्रभुत्व कोणाचं असेल तर मोदीचं आहे. विरोधी पक्षामध्ये एकही पंतप्रधानाच्या लायकीचा माणूस राहिलेला नाही. म्हणून या राज्याचं, या देशाचं संरक्षण करण्यासाठी मोदी सारख्या पंतप्रधानांची गरज आहे आपल्याला. आता महिला मंडळांना मी सांगतो, तुम्ही मला सांगा पंढरपूरची वारी करायला बस फुकट आहे का नाही? लोकांना राशन फुकट भेटतं का नाही? आपापल्या इमानदारीनं सांगा, महिन्याला मोदी 2000 रुपये आपल्या खात्याला टाकतात का नाही शेतकऱ्याच्या? अरे या देशाच्या अगोदरच्या सरकारनं शेतकऱ्याला वेटीस धरलं, गोरगरीब लोकांना वेटीस धरलं. 4 घरकुलं बांधायचे. आपल्याकडं एवढे घरकुल योजना आणल्या, मुस्लिमांसाठी आणल्या, दलितांसाठी आणल्या. आता एक क्लिप व्हायरल व्हायली, बंडूवास म्हणला मला दलित मुसलमानाच्या मताची गरज नाही. अरे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुसलमान, दलित, सर्व 18 पगड जाती पंथाचे लोक सोबत घेऊन या देशाला, या देशाचा तिरंगा, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 18 पगड जाती पंथाच्या लोकांनी प्रयत्न केले. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती पंथाच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. ते 18 पगड जाती पंथाचे लोक सोबत घेऊन बांधलं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. जानकर साहेब, तुम्ही आणि आम्ही पाहुणे आहेत. मी छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास वाचला, घाटगे पाटलांचा इतिहास वाचला. आता नुकत्याच अरविंदरावजी चव्हाण साहेब, आमदार साहेब, नुकत्याच आता मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुका झाल्या. तुमचंही मतदान होतं आणि माझंही मतदान होतं. धनराज घाटगे हे होळकरांचे नातेवाईक, शाहू महाराजांचे नातेवाईक मुंबई मार्केटिंग फेडरेशनला उभे होते. तुम्ही आणि आम्ही दोघांनी सुद्धा त्यांना मतदान केलं आणि त्यांना मुंबई मार्केटिंग महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फेडरेशनवरती बहुमताने निवडून आले. प्रश्न जातीवादाचा नसतो. आमच्या गावामध्ये आज आम्ही सकाळी बसलो, आमच्या वार्डातले सगळे मेंबर बोलून घेतले. प्रत्येक वार्डातला मेंबर बोलून घेतला. म्हणलं तुला तुझ्या वार्डातलं धनगराचं मतदान पाहिजे का नाही? तुला तुझ्या वार्डातलं नाव्याचं मतदान पाहिजे का नाही? तुला तुझ्या वार्डातलं
मातंगाचं मतदान पाहिजे का नाही, तुला तुझ्या वार्डातलं वाण्याचं मतदान पाहिजे का नाही. अरे मतं देण्यासाठी ही लोक जन्माला आली नाही, तर आपला एक माणूस आज लोकसभेसाठी उभा आहे, उद्या ते बी आपल्याला विचारणार आहेत की आमचा माणूस उभा असताना तुम्ही आमच्या माणसाला विरोध केला, मग तुम्हाला ग्रामपंचायतला कशाला निवडून द्यायचं, तुम्हाला सरपंच कशामुळं करायचं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. हाच विषय बापूचा भाऊचा आणि आमचा आज चर्चा झाली. आपण सगळे एका माईचे लेकर आहेत, भारत मातेचे लेकर आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जातीयवादाचं विष पेरलं यांनी. दलित मुसलमानाच्या झोपड्या जाळण्याचं काम या लोकांनी केलं. 1993ला दंगल झाली, मुसलमानाची घरं जाळली. 1993ला नामांतर झालं, दलितांची घरं जाळली. घरं जाळण्याचं काम धंदा यांनी केला. यांना मुख्यमंत्री पदाचं आम्ही स्वतः हे मुख्यमंत्री पदावर बसले, पोरगा मंत्री केला, घरात राज्यकारभार आणला आणि मुख्यमंत्री मोजून 3 वेळा, भाऊ तुम्ही आमदार आहेत, मोजून 3 वेळा महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला मोजून 3च वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आला. असा दुखवलेला मुख्यमंत्री, असं दुखवलेलं नेतृत्व आणि त्याच्या नेतृत्वाखाली असं नेतृत्व. ते सांगते जानकर साहेब बाहेर, अरे तू बी उपरे आहे ना, तू लातूरचा आहे ना, तुझा भाऊ इथं भाषण करायला आला ना, ते सांगायले ना कोणाच्या जमिनी लुटल्या, देवाच्या जमिनी लुटल्या. इथं जातीयवाद करायचा नाही. त्यांचं आणि आपलं कुलदैवत एक आहे. जे माणसं साहेब आमच्याकडे श्रावण महिना लागल्यापासून सटीपर्यंत एकही माणूस वांग खात नाही, कारण आम्ही खंडोबाचे भक्त आहेत. एकही माणूस कांदा खात नाही, आम्ही खंडोबाचे भक्त आहेत. अरे जेजुरीला आपण कशामुळे दर्शनाला जातो, लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला जेजुरीला नेऊन तिला खांद्यावर घेऊन एक पायरी चढावं लागते. ही संस्कृती आपली आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. अरे बिना संस्कृतीचे, बिना लिहिलेले, बिना हे झालेले हे लोक खासदार पार्लमेंट काय करणार आहे. त्यांना 42% निधी परभणी जिल्ह्याचा वापस गेला. मी DPO कडून माहिती आणली. नियोजन मंडळाचं आजपर्यंत कोर्टात DPTCची प्रोसिडिंग त्यांनी चॅलेंज केली. परभणी जिल्ह्याला लाखो कोट्यावधी रुपयाचा निधी पडू नये, परंतु तो नियोजन मंडळाला खर्च करू दिला नाही. असा खासदार मी पाहिला नाही आणि असा तुम्ही बघणार सुद्धा नाहीत. पण हे कौराक चालू द्यायचं. आता 2 वर्ष झाले, खांदा पलटी तर करावं लागेल का नाही, खांदा पलटी करावं लागणार का नाही. अरे आम्ही गाडी जर घेतली तर 5 वर्षाला गाडी बदलतो, कारण तिचं मशीन कामाला येतं. याचं पुरं इंजन खराब झालंय. आता आपल्याला हे महादेवरावजी जानकर साहेबाची शिट्टी वाजवायची आणि यांना लोकसभेत पाठवायचंय. भाऊ आमचे सुद्धा भाऊनं शिट्टी वाजली. आम्ही 25 वर्षे साहेब, जानकर साहेब 25 वर्षे भाऊनं ना आम्हाला चवळ्यावर सुद्धा कोणी बसित नव्हतं. आम्ही मुरमुऱ्याचा चिवडा खाल्लेला आहे, झाडाखाली बसून चिवडा घेतली की, कारण या राज्यामध्ये हरित क्रांतीचा नारा कोणी दिला असेल आणि हरित क्रांती कोणी केली असेल तर ती वसंतराव नाईकांनी केली. आणि या राज्याचं नेत्याला वसंतराव नाईकाचं नाव दिलं पाहिजे. 1993ला शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टीची युती असताना गोपीनाथराव मुंडे साहेबांसोबत भाऊ आणि आम्ही होतो. पहिला पाठिंबा देणारे लोणीकर साहेब आणि भाऊसाहेब गोरे सूचक अनुमोदक त्या ठरावाचे होते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी 18 पगड जाती पंथाचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र संघटित ठेवून एक दिलाने, एक विचाराने, कुठल्याही जाती पंथाचा विचार न करता आपण सर्व एक आहोत, हीच घोषणा द्यायची आता. आणि येणाऱ्या 26 तारखेला बंडू जाधव, संजय जाधव नावाचं भूत आपल्याला या ठिकाणून हाकलून लावायचंय. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. गरज आहे या देशाला मोदीची, गरज आहे या मतदारसंघाला लोणीकर साहेबाची, गरज आहे या मतदारसंघाला जानकर साहेबाची. म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळीला, व्यासपीठावर असलेल्या सर्व नेते मंडळीला मी सांगतो, आपापल्या इमानदारीनं काम करा. या
शिंदे सरकारचा, अजितदादा गटाचा, RPI गटाचा, सर्व गटाचा जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार श्री अरविंदरावजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। आदरणीय अरविंद यांना आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे माजी कर्तबगार असे पालकमंत्री, आमचे स्नेही आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब, सन्माननीय विलासबापू खरात, भाषण चालू असताना उठू नका, थोडा वेळ थांबा। आपल्या सगळ्यांचे लवकर रवींद्र तात्या, युवतीच्या अध्यक्षा सुनीता देशमुख, विश्रांती पट्टे, विश्रांती सदावर्ते, विठ्ठलराव बोरकुल, सतीश ढवळे, गणेश घारे, ज्ञानेश्वर सरकटे, सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, माझ्यासोबत जालन्याहून आलेले संतोषराव डंगळे, उमेश मोहिते, कृष्णा गाडेकर आणि इतर मंडळी, मित्रांनो, आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी आपापल्या परीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळं अधिक वेळ मी आपला घेणार नाही। फक्त महायुतीच्या कालखंडामधून हे जे उमेदवार आलेत आपल्यासमोर आणि म्हणून त्यांचं स्वागत आपल्या जिल्ह्याच्या वतीनं करणं मी आपलं कर्तव्य समजतो। 2 ओळी मी त्यांच्यासाठी बोलतो। जानकर साहेब, पलकों को झुकाकर आपको सलाम करते हैं, पलकों को झुकाकर आपको सलाम करते हैं, इस दिल की दुआ आपके नाम करते हैं, मंजूर हो तो मुस्कुरा दीजिए, ये सलाम आपके मुस्कुराहट के नाम करते हैं। तितका पशुसंवर्धनाचा मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला, 5 कोटी रुपये जानकर साहेबांनी खर्च केले। मराठवाड्याभर गाई म्हशी कुक्कुटपालन काय नाही ते वाटलं गोरगरिबांना, आणि म्हणून ज्यांनी कामातून आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय, महाराष्ट्राला आपल्या खात्याच्या माध्यमातून काही ना काही देण्याचा प्रयत्न केला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि आपलं सुदैव आहे की असा उमेदवार महायुतीच्या सरकारनं, आदरणीय मोदीजींनी असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असेल, अजितदादांनी असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी असेल, आपल्याला दिलेला आहे। आणि मला खरंच कौतुक वाटतं, लोणीकर साहेबांनी साहेब आमच्या खूप तयारी केली होती, आधीपासून बांधणी होती। मागच्या वेळेस सुद्धा राहुल इकडे फिरत होता। या मतदारसंघात भाजपची आमदारी आहे, ताकदी आहे, मोठी ताकद आहे। पण दुसऱ्या क्षणी जशी आपली उमेदवारी जाहीर झाली, मला त्यांनी फोन करून सांगितलं, अण्णा आता आपल्याला सुद्धा काम करावं लागणार आहे। म्हणलं आम्ही नक्कीच, भाऊ आपल्याबरोबर आहे, कारण भाऊने आम्हाला पालकमंत्री असताना फार जीव लावलेला आहे। जानकर सगळे राजकारण बाजूला ठेवून भावासारखं प्रेम जर केलं असेल तर ते लोणीकर साहेबांनी केलेलं आहे। आणि अनेक वक्त्यांनी सांगितलं, राहुल लोणीकरांनी सांगितलं, नेहमीच सांगतात, भाऊने 300 गावामध्ये वॉटर ग्रीडची योजना यशस्वीरित्या राबवली, शुद्ध पाणी सगळ्याला पिण्यासाठी दिलं, भाऊंचं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात आणलं। 6-7 हजार कोटीचे रस्ते या मतदारसंघात झालेत, अतिशय उत्तम असं काम भाऊचं या मतदारसंघामध्ये आहे। मोदींच्या नावावर तर जी काय मतं मिळायची ती मिळतील, पण परतूर आणि घनसावंगी मतदारसंघामध्ये भाऊ आणि विलासबापू आहेत, हे निश्चित पद्धतीनं आपल्याला मतं मिळवून देतील, कारण आजही बापूंचं सुद्धा तितकंच काम आहे। बापूला मानणारा मोठा वर्ग आहे, आणि म्हणून लोणीकर साहेबांनी रस्त्याची कामं केली, सभागृह बांधण्याची कामं केली। वाडी तांड्यावर, कुठल्याही तांड्यावर जा,
आज तिथं सभागृह दिसलेलं दिसेल आणि लोक अभिमानाने सांगतात अण्णा हे आम्हाला भाऊंनी दिलं हो. आणि मग असं कामाचं व्यक्तिमत्व उद्या जर पुन्हा भाऊला तुम्हाला मंत्रिमंडळात पाहायचं असेल, कारण भाऊ मोठे झाले म्हणजे आपला स्वार्थ आहे, आपल्या भागाचा स्वार्थ आहे. आणि जानकर साहेबाला जर इथून पाठवलं, राष्ट्रपती नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तुमच्या आठवलेसारखं माणसं ज्यांचा एकही खासदार स्वतः निवडून आलेला नाही, त्यांना मोदींनी पण त्या समाजाला न्याय द्यायचा म्हणून मंत्री केलं. आणि मग जानकर साहेबाला निवडून जर खासदार दिलं तर जानकर साहेब केंद्रामध्ये निश्चित पद्धतीनं ग्रामीण विकास खात्याचे मंत्री झालेले आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून कामाचा माणूस, आपल्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचा आहे. आणि जानकर साहेब, लोणीकर साहेबांनी ज्यावेळेस आपल्याला शब्द दिला, आमचे कडपे साहेब आहेत, त्यांचाही सहभाग आहे मोठा. नाही ते नाराज व्हायचे, ते म्हणायचे अण्णांनी माझं नावच नाही घेतलं. तर लोणीकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्यावर सगळेच आहेत. आता आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं की दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर टाका, म्हणजेच लोणीकर साहेबांच्या नेतृत्वावरती सगळ्याच पक्षाचा विश्वास आहे हे आपल्याला दिसलं असेल. आणि म्हणून निश्चित पद्धतीनं लोणीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली घनसंगी असो हे असो, हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मग एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि लोणीकर साहेबाविषयी माझे जे संबंध आहेत, मैत्री आहे, कोणी कोणत्याही पक्षात राहो, आणि मागे ठरलेलं आहे आता ही मैत्री आमची मेल्यानंतरच संपणार, तोपर्यंत संपणार नाही. कुणाबरोबरही असो, पण भाऊंनी जर सांगितलं, अजितदादानंतर जर समजा मी कोणाचं ऐकणार असेल तर भाऊंचं ऐकणार. कारण त्यांनी भाजपमध्ये मी होतो काही काळ, 14 ते 2-4 वर्ष. भाऊंनी त्यावेळेस खूप जिव्हाळा दिला. जाहीर कार्यक्रमात कुठे गेले, ताकद देणं म्हणजे काय असतं. कलेक्टरांनी सगळ्यात एकच सांगायचे, अरविंद चव्हाणच पालकमंत्री आहे, आपोआप त्याचा फरक पडायचा. सगळे अधिकारी काम करायचे. पालकमंत्री ज्यावेळेस म्हणतो बॉन्डवर लिहून देऊ का, हे भाऊंचे शब्द असायचे. आणि म्हणून राजकीय शक्ती देण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. आणि भाऊविषयी म्हणून मी 2 ओळी सांगतो. जानकर साहेब, हुकूमत वही करता है जिसका दिलों पे राज होता है, वरना गली के मुर्गों के सर पर भी ताज होता है. असं हे व्यक्तिमत्व आहे, ज्याच्यावर मनापासून प्रेम करावं, जवळून लावावं. फक्त जवळचे संबंध आले पाहिजे. भाऊशी एकदा संबंध जुळाले की माणूस दूर जातच नाही. कारण भाऊ हो म्हणले तर काम केल्याशिवाय राहत नाही, आणि नसेल होत तर स्पष्टपणे नाही म्हणल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्याबरोबर भाऊ आहेत, निश्चिंत राहा. त्यांनी सांगितलंय लाखाची नाही पण मी 50,000ची लीड देईल, तर निश्चित तुम्हाला लीड या मतदारसंघातून मिळणार आहे, याच्याविषयी खात्री बाळगा. एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि मोदी साहेबांविषयी सगळ्यांनी सांगितलं, त्या कामामध्ये मी जाणार नाही. भाऊ बोलणे, जानकर साहेब बोलतील. पण आज जे सगळं इंडिया आघाडी, जानकर साहेब, इंडिया आघाडी जी एकत्र आलेली आहे, साहेब एक मिनिट ऐका. इंडिया आघाडी जी आज एकत्र आली, वेगवेगळ्या विचारसरणीची, एकमेकाला नाव ठेवणारी, काँग्रेसबरोबर कधी शिवसेना बसत नव्हती, ते आज उभाटा तिथं बसलेले आहेत जाऊन. बाळासाहेब ठाकरेंच्या सगळ्या काळाला हाताळ फासलेला आहे. आणि म्हणून आणि मोदी साहेबांच्या विरोधात एकत्र आले. त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, कुठलाही विकासाचा कार्यक्रम या इंडिया आघाडीजवळ नाही. मोदी हटाव. कशासाठी हटवायचं? ज्याने गोरगरिबाच्या झोपडीमध्ये दिवा लावला, नळ दिला, झोपडी दिली, गॅस दिला, कुणाला घर दिलं, गोरगरिबाचा 5 किलोचं अन्नधान्य 80% गरिबांना फुकट दिलं. आणि मग मोदींना हटवायचं कुठल्या कारणासाठी? कुणाला तरी कोणी गैरकारभार केला असेल आणि म्हणून त्याला ईडी लावली म्हणून त्याला हटवायचं का?
तुमच्या आमच्याला ईडी लावली का गोरगरीब माणसाला मोदीपासून काय त्रास झाला हे आपण समजून घेतलं पाहिजे. काहीतरी भंपकबाजी करायची आणि म्हणून महाआघाडीच्या जी तयार झाली इंडिया आघाडी त्याच्याविषयी लोणीकर साहेब 2 शब्द सांगतो आणि मी थांबणार आहे. जो लढते ते कभी कुत्तों की तरह, महाआघाडीसाठी म्हणतोय, इंडिया आघाडीसाठी म्हणतोय, जो लढते थे कभी कुत्तों की तरह अब उनमें संधि हो गई है, म्हणजे दोस्ती झाली. जो लड़ते थे कभी कुत्तों की तरह अब उनमें संधि हो गई है, एक ईमानदार को मिटाने के लिए सारी सियासत नंगी हो गई है. तर मोदीजींना हटवण्यासाठी सगळी माणसं नागवी झालीत. उठसूट आपला तो संजय राऊत काही बघत राहतो, सकाळ झाली की भोंगा लागतो त्याचा. बेमतलब की बातें यूं ही कर जाते, हल्के जब मस्ती में आते हैं तो अपनी औकात भूल जाते हैं. त्याच्यामुळे ही अशी माणसं आपल्या काही कामाची नाहीत. जानकर साहेबासारखा सुशील सत्शील चांगला माणूस आज सुदैवानं आपल्याला लाभलेला आहे. आपलं सुदैव आहे आणि म्हणून जानकरांच्या पाठीमागं उभं राहा. का राहायचं? आमचे बापू सांगतील तुम्हाला. विलास बापूंनी अतिशय चांगल्या समर्पक भाषेत आम्हाला आतमध्ये सांगितलं ना, आता ते या ठिकाणी उभे राहतात. बापूसारखा वक्ता खरं म्हणजे बापू ज्यावेळेस उभे राहतात जसा नाग गारुड्याच्या याच्यावर फणा हलवतो तशी पब्लिक बापूंच्या शब्दावरती नाचत असते. आणि म्हणून असं व्यक्तिमत्व माझ्यानंतर येणार आहे. तर पुन्हा एकदा मी जानकर साहेबाला मतदान करा. राष्ट्रवादीचे सगळेच कार्यकर्ते आमचे सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या जनतेला विनंती आहे की झटून काम करा. कुणाला गाडी मिळाली कुणाला नाही मिळाली तुला मला ही करत बसू नका. आणि निश्चित पद्धतीनं आपल्याला मोठ्या पद्धतीनं अजितदादांना ताट मानेनं आपल्याला मोदींच्याकडं भेटायला पाठवायचं आहे. त्याच्यासाठी जानकराचं सीट निवडून देणं, कारण राष्ट्रवादीच्या कोट्यातलं सीट आहे आणि म्हणून राष्ट्रवादीवर जास्त जिम्मेदारी आहे हे निवडून आणण्याची. म्हणून सगळ्यांनी मोठ्या पद्धतीनं कामाला लागलं पाहिजे. एवढंच बोलतो. मला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला, उभं केलं. धन्यवाद. शिटीला मतदान करा, शिटी वाजवा एवढंच सांगतो. विलास बापू खरात मार्गदर्शन करतात. उठू नका, पण काही उठू नका. वा वा अण्णा जावं येत ते आपल्या तालुक्याचे आमची भाषी जावं येत पुन्हा. आजच्या या सभेचे प्रमुख अण्णांनी सांगितलं, आपल्या सर्वांच्या जीवाभावाचे माजी पालकमंत्री, आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय बबनरावजी लोणीकर उर्फ भाऊ, आणि ज्यांना निवडून देण्याकरता लोकसभेत पाठवण्याकरता आपण सगळे एकत्र झालो, ते आपले उमेदवार आदरणीय जानकर साहेब. आता अण्णांनी सांगितलं काही थोडंफार माझ्याबद्दल, पण अण्णाचं भाषण आज ऐकण्यासारखं होतं. आमचे पटशीरचे भाऊसाहेब गोरे ते बोलले म्हणजे आम्हाला बोलायची काही गरज नाही पडत. मी थोडं बोलतो आणि आपल्या कामाचं बोलतो. गेल्या वेळेस ज्या वेळेस भाऊ मंत्रिमंडळात होते, साहेब जानकर साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचं पहिलं मंत्रिमंडळ झालं त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांना राज्यमंत्री केलं. तर सांगली आणि साताऱ्याची लोक भारतातलं महाराष्ट्रातलं पहिलं मंत्रिमंडळ होतं. सांगली आणि साताऱ्याचे लोक हे दिल्लीला गेले आणि त्यांनी सांगितलं की आमचा यशवंत राज्यमंत्री होणार नाही. बरोबर आहे जानकर साहेब?
आज आपण जिल्हा अध्यक्ष किंवा काही एखाद्या कमिटीचे संजय निराधारचे अध्यक्ष झालो तर आपण असे मावतच नाही कशात. पण पहिलं मंत्रिमंडळ असताना त्यांनी सांगितले की आमचा यशवंत राज्य मंत्रिमंडळात जाणार नाही. यशवंतला करायचं असेल तर कॅबिनेट मंत्री करा. आणि लोकांच्या आग्रहाखातर यशवंतराव चव्हाणांना कॅबिनेट मंत्री केलं. आज हा मुद्दा जानकर साहेबांसमोर का मांडला? कारण जानकर साहेब सुद्धा त्या भूमीतून आणि त्या इतिहासातून आलेले आहेत. ज्यांच्यावरती वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण अशा लोकांची सावली त्यांच्यावरती पडलेली आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल की ज्यावेळेस स्वातंत्र्य संग्राम चालू होता त्यावेळेस भारतामध्ये जे 4 प्रमुख केंद्र होते त्यावेळेस एक सातारा एक केंद्र होतं 4 प्रमुख केंद्रामध्ये. आणि जानकर साहेब त्या भूमीतून अभ्यास करून इथं आलेले. आज नाही, आज आपल्याला सगळ्याला त्यांचा प्रचार करायचा, त्यांना लीड द्यायची. आणि ते निवडून आल्यानंतर यशवंतरावसाठी जसे लोक गेलते तसं आपल्या जानकर साहेबाकडे जायचं आणि त्यांना विचारायचं आमच्या बबनला कधी मंत्री करणार आहे. आणि जर नाही केलं तर मग त्यावेळेस जानकर साहेबाला दाखवू आपण काय आहेत. आज नाही, आमचं काम तुम्ही जर नाही केलं मग ती मजा वेगळी करू. आता वेळ झाला, मागचे लोक उठायला लागलेत. आपल्याला फक्त एकच सांगतो की परतूरला आज आम्ही भाऊकडे नेतृत्व दिलेले. परतूरला आणि घनसांगीतून आम्ही कमीत कमी 25,000 मताची लीड जानकर साहेबाला देऊ. आणि त्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू एवढंच आश्वासन या प्रसंगी मी देतो. आज भाऊकडे नेतृत्व दिलं, त्याच्यामध्ये अरविंद चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला, भाऊसाहेबांनी पुढाकार घेतला. आणि भाऊसाहेबाच्या बबनरावच्या नेतृत्वाखाली आमचे दोन्ही मतदारसंघ, तुम्हाला काळजी काम करण्याचं काही काम नाही. जानकर साहेब, काम आज संपलेलं आहे, काम आज संपलेलं आहे. आणि नोंद होईल अशा प्रकारची लीड आम्ही देऊ. 2 मिनटं दिलेले. मी जावाय म्हणून भाऊ एखाद्या शिट्टी वाजवणार नाहीत म्हणून मी एक शिट्टी माझ्या खिशात घालून ठेवलेली आहे. आता याच्यानंतर काय, भाऊने आधीच जाहीर केले जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणून. आता जेवणाचा कार्यक्रम म्हणल्यावर लग्नात कसं असते की नवरदेव येतो, तो पाहतो नवरी तिचे करण्याची दाखवली होती. त्याच्यानंतर सासू येते, ती पाहती भांडे कुंडे देणगी बरोबर आहे का नाही. आणि बाप पाहतो की यांनी सभामंडप बँड हे व्यवस्थित केलेलं आहे का नाही. पण वऱ्हाड पाहतं जेवायची व्यवस्था कुठशी के म्हणून. आणि म्हणून आता वऱ्हाडाला जास्त तात्काळ ठेवायची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मला फक्त जानकर साहेबाकडं एकच विनंती आहे, कारण जानकर साहेब आपण निवडून दिले तर 100% केंद्रामध्ये मंत्री होणार, लिहून देतो तुम्हाला. आणि समजा पडले तर त्यांना विधान परिषदेवर घेऊन देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्री करणार, हे सुद्धा तेवढंच निश्चित आहे. आणि म्हणून आपला हक्क निर्माण करण्याकरता आपण सर्वांनी जानकर साहेबाला निवडून द्यावं, प्रचंड मताने निवडून द्यावं, एवढीच मी आपल्या सर्वांच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो. चिठ्ठी जानकर या नावाचा प्रचार अजिबात करू नका. प्रचार शिट्टीचा करा. लोक पाहत असते निशाणी कुठे, लोकांना वेळ नाही एवढं मोठं जानकर नाव वाचायला. घरोघर जाऊन शिट्टीचा प्रचार करायचा, एवढी पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर परभणी लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री महादेवजी जानकर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जानकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
छत्रपती शिवाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल, भगवान बाबा, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत माऊली, तमाम युगांना विनंती करून अभिवादन करून राहुल लोणीकर, माननीय अरविंद चव्हाण साहेब, माननीय माजी आमदार विलास बापू खरात, बाळासाहेब जाधव, रवींद्र तौर, भाऊसाहेब गोरे, सुनील आर्दर, रमेश महाराज वाघ, श्यामनाना उडान, बळीराम कडपे, अंकुशराव बोबडे, डॉक्टर खटिंग, शत्रुघ्न कनसे, सतीश निर्मळ, कृष्णा सोळंकी, गणेश बोराडे, बंडू गारे, विठ्ठल बरकुले, उदयसिंह बोराडे, नरसिंह राठोड, विश्वजित खरात, पंडितराव भुतेकर, ओमप्रकाश चितळकर, मोहन अग्रवाल, माऊली सरकटे, विलास आकार, जिजाबाई जाधव, गजानन राजबिंडे, चंद्रकांत कारके, रमेश बापकर, गणेशराव खवणे, राजेश मोरे, अमोल सुरुंग, प्रसादराव गडदे, संपतराव बनगवडे, आसाराम साबळे, रिपाई आठवले गट, अजय रंदे, रिपाई कवाडे गट, गणपतराव वारे, विक्रम माने आणि सर्व व्यासपीठावर असलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो, पत्रकारांनो, बांधवांना आपला जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय लोणीकर साहेब, विलास बापू, अरविंद चव्हाण, तौर साहेब, गोरे साहेबांनी तुम्हाला सविस्तर बोललेले आहेत. माझी एवढीच विनंती आहे की मी मंत्रिमंडळात असताना आदरणीय मला सिनियर मंत्री म्हणून लोणीकर साहेब होते. त्यावेळेस विलास बापू लोणीकर साहेबांनी मराठवाडा वॉटर ग्रीड आणली होती आणि ती वॉटर ग्रीड जर राहुल झाली असती तर आमच्या शेतीला आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कधीच मिटला असता. म्हणून हा जलनायक आहे. या माणसानं महाराष्ट्राचं टार्गेट कुठलं होतं तर मराठवाड्याचं ठेवलं होतं आणि ती भूमिका आमचं सरकार गेलं. आदरणीय राजेशजी विटेकर साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि ते आमच्या विलास बापूचे जावई आहेत आणि 2 महिन्यात तेही आमदार होणार आहेत. असे भावी आमदार रमेशजी विटेकर साहेबांचं मी देखील अभिनंदन करतो आणि मी अध्यक्षांना विनंती करीन लोणीकर साहेबाला माझ्यानंतर त्यांना 2 मिनटं बोलण्याचा वेळ द्यावा अशी विनंती करीन, कारण माझे प्रतिनिधी ते आहेत आता सध्याला. विटेकर साहेब, बांधवांनो, विद्यापीठामध्ये ज्या वेळेस नॅशनल लेवलचे प्रश्न असतात ते नॅशनल लेवलचे प्रश्न मांडण्यासाठी प्रथमतः मला संधी देण्याची भूमिका या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केली. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या चौघा नेत्यांनी माझा विश्वास ठेवला म्हणून मी इथला उमेदवार झालो. त्यांना मी नतमस्तक होतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. साहेब, लोणीकर साहेबांची तयारी होती, बोर्डीकर साहेबांची तयारी, विटेकर साहेबांची तयारी होती. त्यांनी जमीन बापू विलास बापू तयार केली आणि पीक खायला मिळालो. ह्यांनी पहिल्या झोटला सर्व पेरणी पूर्ण केली होती आणि कंस काढायला मिळालो. तर या चौघांना मी सांगतो, महादेव जानकर तुमचा भाव आहे, धाकटा भाव आहे. मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी जाणार नाही, कुठलंच वाक्य जोडणार नाही. बबनराव लोणीकर मंत्री होणार आहेत, ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मी छोटा माणूस आहे त्यांच्यापेक्षा. आणि मी देखील देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेबाला विनंती करेन की बबनराव लोणीकरला तर कॅबिनेट करा, पण त्या राहुललाही मागं ठेवू नका. राहुल लोणीकरला ही देखील बोलणार आहे. माहीत नसल, लोणीकर साहेब पहिली मिटिंग झाली, मी देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेने अजितदादाला सांगितलं पहिलं विटेकराचं बाहुल्यावर चढवा तर मी परभणीला जाणार आहे, तर मी नाही जाणार. आणि विटेकरांना, राजेश विटेकरला बाहुल्यावर आपण चढवलेलं आहे. पहिलं लग्न झाले, विलास बापूची पत्नी केलेली आहे, आता दुसरं लग्न होईल विधान परिषदेचं, त्यांचं थोड्या दिवसात होईल. त्यामुळे मी राहुलला शब्द देतो की राहुल, तुला देखील भाव म्हणून तुला सांगतो, तुझ्या पाठीमागे मी उभा राहण्याचा प्रयत्न शब्द देतो, थोडा विश्वास ठेव. का तर माझा पक्ष छोटा आहे, लोणीकर साहेबाचा पक्ष मोठा आहे, राजेश विटेकरचा पक्ष मोठा आहे, बाबा अजितदादांचा पक्ष आपला मोठा आहे, मी छोटा आहे. पण छोटा देखील कधी कामाला असा येतो की मोठं करून जातो. त्या भूमिकेत मी तुमच्याबरोबर आहे, एवढी भूमिका ठेवतो. आणि बांधवांनो,
आपल्याला इलेक्शन हे जातीपातीव धर्माव नाही. मला माहीत आहे विलास बापू खरं बोलले आम्हाला आत बसल्यानंतर. परंतु बापू ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस कमिटी नेमली होती एक. दलित समाजाला बालटी आहे तसं मराठ्याला ओबीसीला काही कमिटी नव्हती. मी देवेंद्र फडणवीसला विनंती केली की हे मोर्चे अट्टावून येतात, ही पोरं देखील अतिशय चांगली भूमिका त्यांची मागणी आहे. शाहू राजाने या देशात पहिलं आरक्षण दिलं. त्याच्या अगोदर आरक्षण नव्हतं बापू. शाहू महाराजांना पहिलं आरक्षण दिलं. शाहूनं आरक्षण दिल्यानंतर बाबासाहेबांनं पार्लमेंटमध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि घटनेत तरतूद केली. मराठा समाजाला त्यावेळेस आरक्षण होतं लोणीकर साहेब. पण नंतर काय झालं, आपल्या हेवे देव्यामुळं आम्ही ते नाही म्हणून आम्ही घेतलं गेलं नाही. विदर्भातल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून सर्वाला मिळालं, फक्त आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला आणि मराठवाड्यातल्या मराठ्याला मिळालं नाही. पण बांधवांनो, नंतर आम्ही सारथी तयार केली. त्या सारथी कमिटीचा महादेव जानकर सदस्य होतो, हे लक्षात ठेवा बांधवांनो. आणि सारथी कमिटी कुणासाठी होती? फक्त मराठा समाजासाठी होती. त्याचे अध्यक्ष आमचे चंद्रकांतदादा पाटील होते, विनोद तावडे, गिरीश महाजन आणि मी स्वतः होतो. त्यामुळं आज मराठा समाजाच्या मुलांना मी सांगू इच्छितो की मागल्या आम्ही ज्यावेळेस मंत्री होतो लोणीकर साहेबांनी मी, तेव्हा 350 मराठा समाजाची मुलं APIला पास झाली ती PIला. आणि कायद्यानं ती बसत नव्हती. ती मुलं माझ्याकडे आली. त्यात मराठा, माळी, धनगर, OBCची मुलं होती. काही मराठ्याची मुलं त्यात 210 होती. आणि त्यांना ते ही मिळत नव्हतं. कॅबिनेटमध्ये आम्ही ठराव बदलला देवेंद्र फडणवीसनी, आणि ती मुलं आता नाशिकला ट्रेनिंग करतात. त्यातली 5 पोरं आज आमच्या स्वागताला इथं उभं राहिलेले आहेत. ती मराठा समाजाची मुलं आहे. 10 लाख रुपयाचं मराठा समाजाला अनुदान द्यावं. लोणीकर साहेब आपण कॅबिनेटला मानलं होतं बिनव्याजी रक्कम द्यायला, ती ते केलेलं आहे. आणि आज जी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादानं केलेलं आहे ते OBCच्या धर्तीवर 10% आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे. त्यात देखील मराठ्यांचा फायदा होणार आहे. सर्वात जास्त मराठ्याला फायदा होणार आहे. त्यामुळे हे बांधवांनो, माझ्यावर टीका करायचं काही साधन नाही म्हणून आमचे विरोधी मित्र लोकसभेचे कॅन्डिडेट कुठला तरी बायकावा करतात. म्हणून माझी विनंती आहे, भाऊसाहेब गोरेनं फार चांगलं सांगितलं. त्याच्या अगोदर भाऊसाहेब गोरे महात्मा फुलेंनी गुलामगिरी नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे, माळी, मराठा आणि धनगर एकाच आईची पोरं आहेत. हे गुलामगिरीमध्ये लिहिले महात्मा फुलेंनी. शाहू महाराजांनी स्वतः राजा असताना होळकरांच्या घरी पुतळाबाई म्हणून धनगराच्या घरी पहिली पोरगी दिली आणि धनगर मराठा पहिला विवाह केला. आज आम्हा मंडळात छेद केला जातो. पण मी विरोधकाला सांगतो, तू जातीवाद कितीही कर, बबनराव लोणीकर, राजेश विटेकर, बोर्डीकर, ही तमाम जनता माझ्या मागे असल्यामुळं 2.5 लाखाचा विजयानं मी विजय होणार आहे, लक्षात ठेवा. आणि बापू म्हणले, विलास बापू, ती खरं होणार आहे. दिल्लीतून मी खासदार म्हणून राहुल तुझ्या घरी जेव्हा येईन तेव्हा पट्ट्या मंत्री म्हणूनच येईल, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस विकास कसा होत नाही. मला 17 भाषा येतात, 17. मला घर नाही, दार नाही, बायका नाहीत, पोरं नाहीत. सडा फटिंग महादेव जानकर आहे. बापू विलास बापूची माझी ओळख 22 वर्षाच्या अगोदर आहे. मी ज्यावेळेस यशवंत शिरीत फिरत होतो, ह्या बापूच्या जावयानं मला 5,000 रुपये वर्गण दिली ती. 5,000 रुपये हार घातला होता. हा माणूस कोण आहे म्हणजे? त्यामुळं मला सर्व मराठ्यांनी, दलितांनी, OBCनी, सर्व समाज लोकांनी मदत करून मला नेता बनवलेला आहे. लोणीकर साहेब, मी एकट्या जातीच्या जेव्हा झालो नाही, सर्व समाजाने मला नेता बनवलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, कास्टलेस समाज तयार करणं ही माझा अंतिम ध्येय आहे. जातीविहान समाज निर्माण झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शाहू आम्हाला चांगला वाचता येतो, बाबासाहेब, शिवाजी, आम्ही चांगला अभ्यास करून पेरला आहे. त्यामुळे आमच्यावर नैतिकतेचं धडं शिकवण्याचं भानगड कोणी करू नये. मला विकासाच्या मुद्द्यावर मी परभणीचं इलेक्शन लढवतोय. लोणीकर साहेब, तुम्ही तिथं फंड आणला, विकास पुरुष ठरला. माझ्या परभणीला 45 दिवसातून पाणी प्यायला मिळत नाही, धुळीशिवाय नाही. बबनराव लोणीकरांच्या बंगल्यावर जातानाच रस्ता आहे. चांगला परभणीतला रस्ता कुठला आहे? फक्त लोणीकर साहेबांच्या बंगल्यावर जाताना. बाकी 99% रस्त्यावर चालता सुद्धा येत नाही, पाणी सुद्धा प्यायला नाही. ही अवस्था आहे आमची. 7,000 एकर जमीन आमची युनिव्हर्सिटीच्या आहे, कृषी विद्यापीठाची, इरिगेटेड नाही, पाणी नाही, विजेची बोंब आहे. ही अवस्था आमच्या परभणीची आहे. ते जाऊ द्या. लोणीकर साहेब बी मंत्री होतो, मी मंत्री होतो. आपला 100% फंड आमदारकीचा खर्च केला पाहिजे का नाही?
आमच्या दोस्तानं 45% 42% फंडच लॅप्स करून टाकला आहे. लोकसभेचा फंडसुद्धा वाटला गेला नाही. म्हणून विकासासाठी मी आलो आहे. मोदी साहेबाला या देशाची $5 ट्रिलियन इकॉनॉमी पॉलिसी डेव्हलप करायची आहे आणि त्याचा काही हिस्सा मला माझ्या परभणी लोकसभेसाठी आणायचा आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विकासाला मतदान द्या. कृषी क्षेत्र असू द्या. आता तौर साहेबांनी मला सांगितलं, गंगेच्या खोऱ्यात 900 कोटीचं बॅरेज देण्याचं काम अजितदादा पवारांनी केलं. अजितदादा हा विकासपूर्व माणूस आहे. बाबा देवेंद्र फडणवीस 18 तास ड्युटी करणारा माणूस आहे. मराठा समाजाला खऱ्या अर्थानं किंवा धनगरांना न्याय द्यायची भूमिका केली असेल एका ब्राह्मण देवेंद्र फडणवीसनं केलेलं आहे. हे लक्षात ठेवा बांधवांनो. आम्हाला एसटी सवलत मिळाली नाही धनगरांना, पण एसटीच्या सवलती लागू होण्यासाठी 22 आदिवासीच्या योजना धनगर समाजाला लागू करण्याचं काम त्या माणसानं केलं. आणि आम्ही त्याला जाती म्हणून बापू काय करतोय, टीका करतोय. हे असं न होता आपण मंडळीने ह्या गोष्टीचा विचार करावा. विकासाला मतदान. माझं मत एकच मत माझं आहे, पण मोदी साहेबाच्या पंतप्रधान पदासाठी फायद्याचा होणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, मोदी साहेबाला विनंती करीन मी. लोणीकर साहेब मंत्री होते, देवेंद्र फडणवीस साहेबाला सुधीर भाऊला आम्ही हात धरला, तेवढं बजेट द्यायचं साहेब. माझ्या खात्याला म्हणजे आमचं खातं ओळखतच नव्हतं, पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स्य, कारण मी भाजपचा नव्हतो, मी होतो मित्र पक्षाचा. आम्हाला ते खातं दिलं, पण ते खातं 12,500 कोटीवर नेलं आणि मोदी साहेबांनी माझा एक्सलंट मिनिस्टर म्हणून दिल्लीत सत्कार केला बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, शेतकऱ्याचं खातं होतं त्याला आम्ही न्याय द्यायची भूमिका केली. आपल्या भागाचा अग्रवाल साहेबांनी फार डिटेल चांगलं मानलं शिवसेनेच्या. परतूर रेल्वे स्टेशन आहे, आमची विनंती आहे, लोणीकर साहेबालाही मी घेऊन जाईन, देवेंद्र फडणवीसकडं, मोदीकडं, अजितदादाकडं, एकनाथ शिंदेकडं. आम्हाला वंदे भारतची ट्रेन बनवायसाठीच आम्हाला कोचची फॅक्टरीज माझ्या मतदारसंघात काढायची आहे. म्हणून मी त्यांना आग्रह करीन, वंदे भारत ट्रेन जी आता पश्चिम बंगालवरून येते या, तीच मला माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघात तयार करण्यासाठी. आणि मला माहीत आहे त्यांचा माझा शब्द ते मोडणार नाहीत, माझं ऐकतील ते. म्हणून बांधवांनो, विकासाच्या विजन दृष्टी MIDC स्टार MIDC नाही. चला तुम्ही सातारा सांगली पुण्याचं बघा विलास बापू. आमच्याकडे कसं होतंय, आमच्या पार्ट्या वेगळ्या असतो ना, पण विकासाला सारे आम्ही एकत्र असतो. म्हणून तीच भूमिका, तीच डेव्हलपमेंटची थीम आपल्याला परभणीला आणायची आहे. माझ्या विनंती आहे बांधवांनो, माझं चिन्ह शिट्टी आहे, शिट्टी चिन्ह आहे. शिट्टीचं एक मत मिळालं तर मोदी साहेबाच्या पंतप्रधान सदाला आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मोदींना पंतप्रधान करणं गरजेचं आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे, तुम्ही मला मतदान देऊन विजयी करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, या परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते, तत्पूर्वी आदरणीय राजेशदादा विटेकर यांना विनंती. राजेशदादा विटेकर यांना विनंती, त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सध्या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज परतूर येथे होत असलेल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तथा प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, आपले लाडके उमेदवार आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब, आज आपण सर्व या ठिकाणी महादेवरावजी जानकर साहेबांच्या प्रचारासाठी व या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण उपस्थित आहोत. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने महायुतीचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा यांनी घेतलेल्या निर्णयाचा आपण या ठिकाणी स्वीकार या ठिकाणी केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आज प्रचाराची सुरुवात परतूर या विधानसभा मतदारसंघातून झालेली आहे. मी आपल्याला या ठिकाणी एवढीच विनंती करत आहे की बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेले असेल, परंतु मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की नेत्यांनी या अत्यंत एक सोज्वळ चेहरा आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलेला आहे. कुठलाही घमंड नाही, कुठलाही स्वार्थ नाही. जे काही करायचं ते सर्वसामान्यांसाठी, समाजासाठी करायचं असं व्यक्तिमत्व असलेले महादेवरावजी जानकर साहेब आहेत. आणि त्यांना आपला
लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. अनेक टीका होत आहेत, अनेक टिप्पणी होत आहेत, पण या सर्व गोष्टींना या ठिकाणी आपण सर्वांनी आता बाजूला ठेवलं पाहिजे आणि अत्यंत एक निस्वार्थ व्यक्तिमत्व असलेल्या जानकर साहेबांना आपला परभणीचा खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा आहे. हा निर्धार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांवर कार्यकर्त्यांवर टाकलेला हा विश्वास आहे. म्हणजे त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे याची आता आपण सर्वांनी त्या ठिकाणी कटाक्षानं विचार करायचा आहे की त्यांनी आपल्याला टाकलेला विश्वास आहे की आम्ही महादेवजी जानकरांना या ठिकाणी उमेदवार म्हणून देत आहोत. पण आपलाही त्यांच्यावर असा विश्वास असला पाहिजे की आपण सर्वांनी एका दिलाने, एका मताने आणि एका ताकदीने येणाऱ्या 26 तारखेला जानकर साहेबांना प्रचंड असा मतदान करायचं आहे आणि 4 जूनला ते या परभणीचे खासदार झाले पाहिजे असा विश्वास नेत्यांनाही त्या ठिकाणी पटला पाहिजे. हा विश्वास तुमच्या मताचा आणि आपल्या नेत्यांचा आणि आपल्यामधला असला पाहिजे. काल चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे, शिट्टी हे चिन्ह आहे आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की 26 तारखेला आपण सर्वांनी महादेवरावजी जानकर साहेबांच्या नावासमोरील शिट्टीचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी विजय करण्यासाठीचा निर्धार आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. मी उशिरा आलेलो आहे, त्याचं कारण भाऊंना, राहुल भाईंना माहिती आहे की 15 तारखेला आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा परभणीला येथे लागलेली आहे आणि त्यानंतर परतूर येथे लागलेली आहे. माझी भैयाला विनंती होती की आज खूप वेळ झालेला आहे, आमचं भाषण त्या दिवशी ठेवा, आम्ही त्या ठिकाणी 5 मिनिट बोलूयात. परंतु ते म्हणले आज 2 मिनिट शुभेच्छा द्या आणि 2 मिनिट विनंती करा. ती विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि जानकर साहेबांना प्रचंड मताने विजयी करावं असं आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, परतूरचे भाग्यविधाते माजी मंत्री आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आदरणीय भाऊ. खूप गळून गेल्यासारखं वाटतं ना. 3 तासाची कस्टडी आहे, जरा जोश आला पाहिजे. माझ्या जीवनातलं सगळ्यात छोटं भाषण करतो मी आज. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जरा जोरात. जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार, विधिमंडळातील आणि मंत्रिमंडळातील त्यावेळचे माझे सहकारी मित्र, परभणी लोकसभेचे उमेदवार महादेवजी जानकर, माननीय माजी आमदार विलासबापू खरात, माननीय माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण, माननीय राष्ट्रवादीचे नेते राजेश युतेकर, बाळासाहेब जाधव, राहुल लोणीकर, माननीय पंडितरावजी भुतेकर, माननीय मोहनजी अग्रवाल, माननीय बाळासाहेब जाधव, रवींद्रजी तौर, भाऊसाहेबजी गोरे, सुनीलजी आर्दड, हरिभक्तपरायण रमेश महाराज वाघ, श्यामनाना उडान, बळीरामजी कडपे, कार्यक्रमाला उपस्थित विलासरावजी आकात, माननीय माऊली सरकटे, माननीय अंकुशराव बोबडे, आपले परभणीचे डॉक्टर खटिंग साहेब, तालुका अध्यक्ष शत्रुघ्नजी कंशे, सतीशरावजी निर्वळ, गणेशरावजी बोराडे, माननीय शिवसेनेचे तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे, नरसिंग मामा राठोड, माननीय गजानन राजबिंडे, जिजाबाई जाधव, रमेशरावजी भापकर, माननीय राजेश मोरे. नावं खूप आहेत, वेळ खूप झालेला आहे, चिठ्ठ्या मागून चालू आहेत. व्यासपीठावरील सर्व महायुतीचे नेते, परभणी महिला मोर्चाच्या सर्व
आलेले आमच्या सर्व पदाधिकारी, 2 दिवसापूर्वीच आपले उमेदवार महादेवजी जानकर यांच्या प्रचाराचं नारळ फोडण्याचं ठरलं आणि आज या ठिकाणी आपण प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे। मोंढा भागामध्ये पदयात्रा काढलेली आहे। विलास बापू खरात, अरविंदराव चव्हाण, मोहनजी अग्रवाल, श्यामनाना, रमेश महाराज वाघ, अंकुश बोबडे, सुनील आर्दड, घनसावंगीची मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की परतूरला लागून असणारे हे 6 सर्कल आहेत आणि या सर्व कुंभारी पिंपळगाव, पारडगाव, राणी उंचेगाव, नेर, शिवली ही सगळी कुंभारी पिंपळगाव ही 6 सर्कल परतूरच्या मार्केटला दररोज असतात। दोन्ही तालुक्याचं मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। अगोदरच्या वक्त्यांनी या निवडणुकीचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं ही लोकसभेची निवडणूक खूप महत्त्वाची निवडणूक आहे। ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही, ही निवडणूक विधानसभेची नाही, या देशाचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे। या देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी, या देशाला महासत्ता करण्यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करण्यासाठीची ही निवडणूक आहे। जगात मोदीजींचा बोलबाला आहे। मी स्वतः ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इस्रायल, शांघाय वेगवेगळ्या देशात गेलो, त्या देशातल्या राष्ट्राध्यक्षापेक्षा जास्त मोदीजींची लोकप्रियता आहे। अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये मोदीजींचा घोषणा आणि जय जयकार झालेला आपण बघितला। अमेरिकेमध्ये मोदीजींना यायला बंदी होती, मोदीजी मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर बॅन होता, मात्र मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि जगामध्ये 5व्या क्रमांकावर भारताचं नाव आलं। जगामध्ये 5व्या क्रमांकावरती नाव आलं ते मोदीजींचं नेतृत्व जगाने मान्य केलेलं आहे। आणि म्हणून ही लोकसभेची निवडणूक जातीपंथाची नाही, धर्माची नाही, ही निवडणूक एकीकडं देशभक्तीच्या पंक्तीमध्ये बसलेले महादेव जानकरांची निवडणूक आहे आणि दुसरीकडे जी चांडाळ चौकडी आहे, ही जी चांडाळ चौकडी आहे ही इंडिया आघाडी आहे, बेमानी आणि बदमाशांची टोळी आहे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाचे 48 पैकी 48 जागा महाराष्ट्रात महायुतीच्या निवडून आणायच्या आहेत। रस्ता असेल म्हणजे 7,000 कोटीचे रस्ते माननीय नरेंद्र मोदी या सरकारमध्ये मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांनी 7,000 कोटी रुपये दिले। देवेंद्र फडणवीसांच्या उषा पात्याला जानकर साहेबांनी मी होतो, जानकर साहेब कुठंच जाऊ शकत नाहीत, जानकर साहेब देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मित्र आहेत आणि ही मैत्री 30 वर्षाची आहे आणि म्हणून त्यांनी मंत्री म्हणून महाराष्ट्रात चांगलं काम केलं। मोदीजींनी दिल्लीत त्यांचा सत्कार केला। या परभणी लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस साहेबांनी 3,000 कोटी रुपये दिले।
म्हणजे 10,000 कोटी रुपयाच्या कामाची उद्घाटन एका जाग्यावर. पंढरपूरची यात्रा भरली, 30,000 महिला, 50,000 माणसं, जिकडं जावं तिकडं परभणीमध्ये भाजप झालं आणि 10,000 कोटीचे उद्घाटन आणि 3 लाख लोकांना गाई म्हशी. त्या काळात जानकर साहेबाच्या खात्याच्या माध्यमातून त्या काळात गॅसच्या टाक्या शेगड्या 1 लाख लोकांना दिल्या. 3 लाख लोकांना या शिबिरामध्ये लाभ दिला. प्रचंड प्रमाणावर परभणीमध्ये गावागावात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 2200 बूथमध्ये, प्रत्येक बूथवर 100 कार्यकर्त्यांची टीम, महिला, SC, ST, NT, VJNT, OBC, दलित, मुस्लिम, एका बूथवर 100 कार्यकर्ते. 2200 बूथवर आम्ही तयारी केली होती. भाजपला जागा सुटली तर राहुल लोणीकरला तिकीट देण्याचा शब्द दिला होता. जागा राष्ट्रवादीला सुटली तर इटेकरांना अजितदादांनी शब्द दिला होता. राजकारणात काही होऊ शकतं. जानकर साहेबांसारखा एक कर्तबगार, अभ्यासू, 18 भाषा बोलणारा नेता, बहुजन समाजाचा नेता, ज्याचं काम महाराष्ट्रात देशात काम आहे. भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात फायदा होईल, देशात फायदा होईल आणि म्हणून माझं तयार झालं. इकडं पंकजाताई मुंडे उभ्या आहेत. मुंडे साहेबांचा वारसा आहे. मुंडे साहेबांच्या कन्या आहेत. मी सुद्धा 30 वर्ष मुंडे साहेबाबरोबर काम केलं. जिल्हा परिषद उमेदवार नेता